तर नमस्कार मंडळी, मी अक्षय पाटील 0416 हा चॅनल आहे. नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मंडळी आज आपण जाणार आहोत ते म्हणजे पेनला जाणार. पेन म्हणजे कुठं माहिती आहे का? मेन म्हणजे कासमाल, जो पावसाचा लय फेमस आहे पर्यटनासाठी आणि लय खूप चांगला आहे. तर तिथं आपण जाणार आहेत आणि आज त्या कासमालला जाणार आहेत. आणि कासमालला तुम्हाला मी नक्कीच या व्हिडिओ सगळ्या म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि जेणेकरून आता आपल्याला म्हणजे जर पाऊस पडला तर तिथं धबधबा पण बघायला भेटेल. आणि धबधबाचा पण म्हणजे पर्यावरणाचं झालेलं आहे सुरू. तर त्याने जेणेकरून आपण त्या धबधब्यावर पण जाऊ आणि तिथं पण जरा व्हिडिओ वगैरे करू. तर स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला खूप मजा येणार आहे. तर चला आता जाऊ आपण, आता इथून निघू. तर बघा आपली इथे एक बाईक आहे म्हणजे स्कूटी आणि आपली तिकडनं एक बाईक येणार आहे. तर आपण 4 जण जाणार आहेत. तू म्हणजे मी, हितेश, सुशील आणि देवेश. क्षितिज नाही येणार आहे, क्षितिजला थोडं काम आलेलं आहे त्याच्यामुळे तो येणार नाही. तर चला मंडळी बघत राहा, भरपूर मजा येणार आहे आणि व्हिडिओ स्किप नाही करू, फुल एन्जॉय होणार आहे. तर चला बाय बाय. तर गाईज बघा, तो बघा दिवार दिसत आहे तुम्हाला, बघा दिवार दिसला का तुम्हाला? मला तर दिसला, तुम्हाला दिसला का ना माहीत नाही. तो बघा दोस्ती करून आहे तिथं. तर काय अशा प्रकारे आता आम्ही निघलेलो आहे आणि आता चालतो ते म्हणजे हितेश आणि देवेश यांच्याकडे चालतो. कारण की ते दोघं जण येतील म्हणून त्यांच्याकडे चालतो त्यांना बोलवायला. आज तो इथे झोपलेला आहे. चला जावं का? हाय गाईस, बघा तर आता आम्ही निघलो. तर मंडळी, तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल, आता हे गणपती जास्तीत जास्त कुठे आहे? तर सगळ्यांना माहीत असेल, काही लोकांना माहीत नसेल की हा माहेरघर कुठे आहे आणि माहेरघर म्हणून का याला प्रसिद्ध केलेला आहे. तर हा आहे रायगड जिल्ह्यातील पेण शहरामध्ये असलेला माहेरघर, म्हणजेच हमरापूर, तांबडशेत, कलवे, जोहे, दादर अशा ठिकाणी असलेला हा गणपतीचा माहेरघर. लोक बाहेरून इथे येतात, बुक करतात, गणपती नेतात, पेंटिंग केलेले नेतात आणि कच्च्या पण मूर्ती नेतात. तर तुम्हाला पण नक्की तिथे यायचं असेल तर लवकरात लवकर या. पेण शहरामध्ये आलात तर नक्कीच आपले तिथे ऑटो वगैरे असतील, तिथून बसा आणि हमरापूर ह्या गावामध्ये या. आणि हमरापूर ते जोहेपर्यंत किंवा कलवेपर्यंत पूर्णपणे तिकडनं चालत या. तर चला मंडळी, आता आम्ही चाललो ते म्हणजे कासमाल. तर चला भेटू नंतर. अरे पण ते गेलं पुरं नाही गेलं, ते कारखाना थांबलं. गणपती भगवानना माहिती. तर गाईज बघा, आम्ही आलो आणि इथं थांबलून आता देवीस येतात, देवीस यांना थांबलून नंतर मग इथे आम्ही जाऊ. पार्ला तर लागणार. हे बघ ते पण थांबलं. तर गाडी पंक्चर झाली ना, चालत आता. तर काय बघा, आम्हाला उतरवला ना, आम्हाला चालत सांगला तुम्ही चालत जाऊल. तर आता आम्ही चालत चालू 2 जण. काय माणूस आहे तर राहू दे की, आता काय चालत जावाचं. मेन लहानाला गेलाय तर. तर काय अशा प्रकारे आम्ही आलेलो आहेत. आता बिर्याणी घ्यायला आलो. सुशीलने रिपीट केलेलं आहे तरी पण मी रिपीट करतोय. रेनकोट नाही, तुमची छत्री आहे ना. तर बघा गाईस, बिर्याणी घेतो. बघा मदत करतो. शेतीत मदत केली शेतीतनी. शेतीतला आता म्हणजे देव पावला आता.
हा बघा दादा बिर्याणी भरते. काय बघा अशा प्रकारे आम्ही आता बिर्याणी घेतली आणि आता इथून रवाना झालेलो आहोत. तर चला बाबा बघा यो बघा कसा आलाय बघा. अरे याई रे काय साई मंदिर गावाला रस्ता आहे आपल्याला. हा बघा हा पेनला झालाय आणि हा इकडशीच हाय तो काय तर काय बंद आहे. कोण बोलला बंद आहे. तर गाईज बघूया इथून आता रस्ता आहे पुढून. इथून तर गाईज बघू शकता हा रस्ता आहे ना तो समोरून गेलेला आहे ना पूर्ण तो खोपोलीला जायला रस्ता आहे आणि आपला हा रस्ता आहे ना पेन साईडला. जुना RTO ऑफिस आहे ना आपला इथून रस्ता आहे तो बघा. ती जी व्हाईट गाडी निघलेली आहे ना तिथून रस्ता आहे आपल्याला कासमालला जायला. तिथून आतमध्ये पण होता साई मंदिरच्या इथून पण तिथून जो रस्त्याचं आता काम चालू आहे त्याच्यामुळे तिथून आपल्याला जाता येत नाही. तर जेणेकरून आपण हे बघा गाय 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 स्पीड ब्रेकर बघा रस्त्यावर किती आहेत. आमच्या ड्रायव्हरला प्रॉब्लेम येतात ह्या गोष्टी. बोल बघा इथून आहे ना आता राईट मारलेला आहे. राईट मारून आता सर्व वर जाणार आहेत आता आम्ही. तर गाईज बघू शकता हा बघा आमचा ड्रायव्हर रायडर आणि हा बघा आपला पेन कासमाल. चलो तर गाईज बघा इथे आहे ना आता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक म्हणजे तर बघा सरळ ना ठीक आहे थँक्यू. हाय बाबू वरती आता सरळ इकडं वरती कच्चा रोड. गाईज बघा ही वाडी आहे आणि वाडीच्या सरळ रस्ता विचारत चाललो ना आम्ही. आम्हाला काहीच माहित नव्हतं. तर सुशील तुझ्या बोलण्याप्रमाणे आता पाऊस लागलेला आहे. तर गाईज बघा आम्ही गेले आहे ना 3-4
4 किलोमीटर झाला असेल आम्ही नुसतं रनिंगच करतो. कासमार बघतो, आम्हाला कासमार भेटत नाही, पण इथेला कासमार बघतो माहित आहे, पण तो रस्त्यात नाही माहित. त्याला माहित आहे शंकरचं मंदिर आहे, पण त्याला कासमार माहित नाही. कसला बनवलाय एक्सप्रेस. नाही ना इथं आमच्या पाठीमागून आहे ना एक 4 व्हीलर येते, तो पण आमच्या बरोबर चॅनल रस्ता माहीत नाही. आम्ही लागला इकडं होतो तिकडं आमचंच म्हणजे आम्ही जाऊन तिकडं त्याच्यात बघा व्ह्यू बघा व्ह्यू चांगला मस्त आहे की बघत राहा तुम्ही. माहित आहे तर रोड जास्त कोणाला माहित नसेल. हा रोड तिकडनं ना कॉन्क्रीटचा रोड आहे ना, तिथून रोड आला पाहिजे. हा रोड जो गेलाय ना, हा रोड गेलाय मंदिर आहे ना तिकडे गेलेला आहे. जो धबधबा बघायचा असेल ना तुम्हाला, तो धबधबा ह्या रोड जाणार आहे. कॅम्पर आहे. चल आपली जाईल. हे वन साइड त्याला पुरं सांगते का त्याला जागा नको. तर काय बघा 5 किलो पूर्ण जावं लागलं. आपण इथं जमल्या तिथं निवडून गाडी चाललो सरळ चाललो. तर बघा मंडळी अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहे तिथे. मला पण ये ना बाबा. तर काय बघा हे पण आलेले आहेत कासमाला फिरायला. काय कसं वाटतं तुला? मला तर एकदम मस्त वाटला. एकदम इथला एरिया एकदम छान वाटला. मी पुन्हा एकदा येणार. ट्रॅव्हल कसा वाटला? 2 वेळ केला. पहिले सकाळी आलो हा आणि आता नंतर मग दारू संपली म्हणून आता परत एकदा आलो. पेन वरून परत दारू घेऊन आलो. ओके भावा. मला बरं वाटलं. तर काय बघू आपण इथं म्हणजे भरपूर जण येतात आणि भरपूर जण फिरायला येतात. खूप मजा येते. आणि इथे आता व्याघ्रेश्वर मंदिर आहे पुढं. आणि आता तर संध्याकाळी येईल. हा आपटे पाठी 0.16 नीट सांग. वा चालेल. सेम ओके बिग फॅन. तर गाईज आता आहे ना आपण आता आलेलो आहे व्याघ्रेश्वर मंदिर इकडे पुढे आहे. आणि व्याघ्रेश्वर मंदिरच्या तिथंच आपला धबधबा आहे. तर तिथं जाऊन आता बघणार आहोत आपण. आणि किती पर्यटन आलेले आहेत किती नाही ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर चला मंडळी जाऊ आता आपण तिकडं आणि खूप मजा करू. जर जाताना स्लिप मारत आहे तो. तर काय बघू शकता आता इथून आहे ना आपण इथं जरा ट्रेक आहे थोडा आहे म्हणजे थोड्या अंतरावर नाही मला तरी 500 मीटर अंतरावर ट्रेक असेल. हा आपल्याला पायवाट असेल म्हणजे इथून आपण चालत जायचं आहे. गाड्या वगैरे जात नाही कारण की बघा रस्ता बघा किती खराब आहे. त्याच्यामुळं आता आपण जाऊया. आणि बघा वातावरण बघा कसला वाटतं थंडगार. आणि आता आपण तिकडे धबधब्याजवळ गेलो ना तर अजून थंडगार वातावरण वाटणार आहे. तर चला मंडळी जाऊ आता. बघा तरी आपली मंडळी आलेली आहेत पाठून हळूहळू चालत येतात आणि आपण पण चालत चालतो. तर चला बघत राहा व्हिडिओ स्किप नको करू. भरपूर मजा आहे. तर गाईज बघा इकडे मंदिर आहे ह्या साईडला आणि तिकडं आहे ना त्या बाजूला धबधबा आहे. तर बघा आम्ही अजून आता आलो मंदिराजवळ. तर चला तो बघ आता सटकलेला. तर बघा गाईज हर हर महादेव. जय शिवराज जय शंभू राजे. हर हर महादेव. बघा हर हर व्याघ्रेश्वर हायवे वर्धन.
बघा गाईस खूप मोठा मंदिर आहे. दिसतंय तुम्हाला लांबून बारका, पण असं लय मोठा मंदिर आहे. तर गाईज बघू शकता आता आपण म्हणजे जातो आतमध्ये. चला एंट्री करूया. बघूया इथे बाबा बसलेत आणि इथे तर बघा मंडळी इथं देवी देवता आणि गणपती बाप्पा अशा मूर्त्या आहेत. आणि इथं पण अशा प्राचीन काळातील मूर्त्या आहेत. दिसत आहे तुम्हाला कशा छान रीतीने अजून सरी जसे आहेत तशाच वाटतात बघा. तर चला गाईज आता बघूया आपण शिवशंकराची मूर्त आहे. तर बघू शकता हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे. बघा अजून सर जशी प्राचीन काळामध्ये होती ना तशीच सगळी म्हणजे तटबंदी आहे. इथूनच जायचं काय बघा. अशा प्रकारे आपण आलेलो आहेत आणि थोड्या अंतरावर फक्त धबधबा आहे. आपण व्याघ्रेश्वर मंदिरामध्ये गेलेलो आणि शंकराचं आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि आता आपण जाणार आहेत ते म्हणजे खाली जाणार आणि धबधबाचा मजा घेऊ. तर बघा मंडळी अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहे. तो बघा तिथं समोरला पाणीचा जरा धरा वाहते आणि आता जो धबधबा तुम्हाला दिसणार आहे ते मी पण तुम्हाला दाखवणार आहे. तर फुल एन्जॉयमेंट होणार आहे आणि फुल मजा होणार आहे. हे बघा कसला, हे बघा किती भारी, किती पोरं आली, किती पर्यटन आले बाहेर बाहेर. हे बघा गाड्या बिड्या बघा. तर गाईज बघा अशा प्रकारे आपण धबधबाजवळ आलेलो आहेत आणि तो बघा धबधबा हा छोटावाला आहे, तिकडे मोठावाला आहे. पण मोठावाला लय रिक्षा आहे त्याच्यामुळे आपण छोट्यावाल्यामध्ये सध्या तुम्हाला मी दाखवतोय. तर बघा फुल एन्जॉयमेंट करतात पोरं. आणि काही पोरं तर कल्याणवरून आलेले आहेत, ती तर बाईक राईडमधून आलेले आहेत. तर सगळे बाईक वगैरे घेऊन आलेले आहेत. तर बघा तर बघा तर आम्ही अशा प्रकारे चाललो ड्रोन वगैरे ठेवतून आणि आपल्याला जे बिर्याणी आणतात ना ते खायला त्या घेऊन येतून. चला चालू आता गाडीजवळ जाऊ आणि गाडीजवळ येऊ आणि नंतर मग आपण बिर्याणी खायला इकडेच घेऊ समोरला.
तर त्याला मंडळी जाव आता. आणि इकडे तर जास्त कोण जात नाही काय नाही, कारण की इकडे जाम खोल आहे, त्याच्यामुळे पाय हो. तर गाईज बघू शकता आता आपल्याला जो म्हणजे धबधबा बघायचा आहे, तोच धबधबा बघायला चाललो आता आपण. तो म्हणजे त्याचा पायवाट आहे ना, ती इकडनं आहे या साईडनं, आणि तिकडनं तो वरचा भाग आहे. आपल्याला खालच्या भागात जायचं आहे आणि जो धबधबाचा मजा आहे ना तो घ्यायचा आपल्याला. तर चला म्हणजे जाऊ आता आपण. इथून धबधबाचा हे दिसतोय, इकडनं एंट्रन्स आहे धबधबाकडे जायला. तर चला म्हणजे जाऊ. आपली मंडळी पाठी बघून आलेली आहे, आलो. तर चला. तर गाईज बघू शकता, बघा लांबूनच तुम्हाला नजारा दिसत आहे. दिसला का तुम्हाला नजारा? तोच आपण नजारा बघायला जाणार आहे. व्याघ्रेश्वर मंदिर आहे ना, त्याच्याच पलीकडचा साईडचा रस्ता आहे, त्या रस्त्याने तुम्हाला यायला चान्स भेटतो. आणि बघा गाईज, खूप भारी वाटतंय आणि खूप म्हणजे मस्त वाटतंय. आपल्याला त्याच लोकेशनला जायचं होतं आणि आपण मागातपासून वरच्याच लोकेशनला होतो. तर चला मंडळी, खूप मजा येणार आहे आणि खूप एन्जॉयमेंट आहे. तर तीच उत्साह घेऊन चाललेलो आहेत आपण तिथे त्या लोकेशनला. म्हणजेच जो कासमाल जो फेमस आहे ना त्या धबधब्यामुळे, तोच धबधबा आज आपण बघणार आहेत आणि खूप भारी आहे. तर तुम्हाला पण बघायचं असेल तर नक्कीच या, कासमालचा मजा घ्या. कारण की तुम्ही पाऊस पडता असल्यानं, जास्त पाऊस पडत असला तर तुम्हाला हा प्रवास करता येणार नाही. ह्या नॉर्मल पावसामध्ये तुम्हाला प्रवास करता येईल. तर चला मंडळी, जाऊ आपण या पायवाटाच्या दिशेने वळूया आणि जाऊया. आपले मित्र मंडळी सगळी येतोय. तर चला. जो तुम्हाला धबधबा बघायचा होता कासमालचा, तो बघा, हा कासमालचा धबधबा. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपण भरपूर मजा केलेली आहे, म्हणजे भरपूर एन्जॉय केलेला आहे. आपण धरणाजवळ पण आलेलो आहे. तो डॅम पण मस्त एकदम भारी होता आणि बघा फुल मजा केलेली आहे आपण. आणि आता थोडी भूक लागलेली आहे, म्हणजे पोट जरा गुरगुर करायला लागला ना, तर मग आम्ही बिर्याणी आणल्यात. त्या आता बिर्याणी आम्ही खायला सुरुवात करतो. तर मंडळी या तुम्ही पण जेवायला आणि आपल्या बिर्याणीचा मजा घ्या आणि आपल्या पूर्ण व्ह्यूचा मजा घ्या. तर चला मंडळी, भेटू नंतर. मंडळी, मला एक किडा दिसला. त्या किड्याची मी व्हिडिओ तर काढली, पण मला माहित नाही तो कोणता किडा आहे. तुम्हाला जर माहित असेल ना तर नक्कीच कमेंट करा आणि नक्कीच मला सांगा, कारण की तो किडा अजून कुठला आहे कुठला नाही मला माहित नाही. पण तुम्हाला माहित असेल तर नक्कीच कमेंट करा. तर बघत राहा व्हिडिओ आणि असं स्किप नका करू. तर व्हिडिओ फुल बघा आणि व्हिडिओ शेअर करा. अशा प्रकारे आपला ब्लॉग पूर्णपणे फायनल झालेला आहे. आणि ब्लॉग कसा आहे कसा नाही कमेंट मारा आणि सांगा मला, कारण की म्हणजे लवकर सांगा. हे बघा आम्ही काय करतो, आमच्या
बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.